सत्य असेल तेच दिसेल. दक्षिण सोलापूर तालुक्यातील राजकीय वातावरण आता तापू लागले असून मंद्रुप पंचायत समिती गणातून अनंत म्हेत्रे यांनी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली असून निवडणुकीत चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. अनंत हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. युवकांचे संघटन आणि जनसंपर्काच्या जोरावर त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मंद्रुप परिसरातील मूलभूत प्रश्न, शेतकऱ्यांच्या समस्या आणि ग्रामीण भागाचा विकास या मुद्द्यांना घेऊन ते जनतेसमोर जात आहेत. उमेदवारी जाहीर केल्यापासून म्हेत्रे यांनी गावागावात भेटीगाठी वाढवल्यात. तरुणांचा पाठिंबा, स्थानिक तरुण वर्गाचा त्यांना मोठा पाठिंबा मिळत असल्याचं चित्र दिसत आहे. विकासाचा अजेंडा, पाणी, प्रश्न, रस्ते आणि आरोग्य सुविधा सुधारण्याचं आश्वासन त्यांनी मतदारांना दिलं आहे. मंद्रुप गणात सध्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात काट्याची लढत होण्याची चिन्ह आहेत. अशा परिस्थितीत अनंत म्हेत्रे यांची उमेदवारी कोणाचं समीकरण बिघडवणार आणि कोणाला तारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. आगामी काळात प्रचाराचा जोर वाढणार असून सर्व पक्षांच्या नजरा या मतदारसंघाकडे लागल्या आहेत. नमस्कार, मी अनंत म्हेत्रे, मंद्रुप पंचायत समिती गणातून काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार. तर गेल्या अनेक दिवसापासून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. प्रत्येक होम टू होम प्रचार चालू आहे व तशाच प्रकारे मी पंचायत समितीमध्ये निवडणुकीला उभा आहे. कारण समाजकारणात आवड असल्या कारणाने मी राजकारण करतो. कारण गेली अनेक वर्षापासून मी काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ आहे. लोकप्रिय खासदार प्रणितीताई शिंदे यांचं कट्टर समर्थक म्हणून मला दक्षिण सोलापूर तालुक्यात ओळखलं जातं. व 2013 साली मला वाटतं माझं वय काहीतरी 19 होता, तेव्हा खासदार प्रणितीताई शिंदे यांनी मला विद्यार्थी संघटनेचा दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्षपदी पहिल्यांदा निवड केली. त्यानंतर सलग 3 वर्ष मला तालुका अध्यक्षपदी निवड केले. त्यानंतरनं युवक काँग्रेसचा कार्याध्यक्ष म्हणून निवड केले व त्यासोबत नंतर आता मी दक्षिण सोलापूर तालुका युवक काँग्रेसचा तालुका अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. तर राजकारण म्हणजे नेमकं काय? एकंदरीत आपण सर्वसामान्य नागरिकांना आमच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम जर आपण केलं तर तो समाजकारण झालं आणि समाजकारणातूनच आपल्याला राजकारण घडवता येतं. कारण कसं असतो, सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद खूप महत्त्वाचा आहे. कारण आपण काम करत असताना सर्वसामान्य जनतेचं जर काम केलो तर ती जी जनता आपल्याला आशीर्वाद करते हे कायम स्वरूपाचा आशीर्वाद असतो. किंवा असं नसतं की आपण 10वीच्या एक्झाम्स आले, 12वी एक्झाम्स आले, आपण अभ्यास करून पेपर देऊन पास होऊ शकतो. पण ही निवडणूक 5 वर्षाला एकदा येते आणि आपण काम हे असं चालू ठेवावं लागतं. कारण निवडणुकाच्या पुढं आपण जर काम केलं, थोडंसं इकडून तिकडून लुडबुड केलं तर जनतेनं आम्हाला कौल देत नाही. म्हणून आपलं जे समाजकार्य आहे हे समाजकार्य कायमस्वरूपी चालू असावं आणि तो मी माझ्या माध्यमातून जितकं शक्य होईल तितकं मी समाजकार्य करतोच. साहेब, आता तुमच्यासमोर बलाढ्य धनशक्तीवाले उमेदवार आहेत ताकदीचे, तुम्ही कशी लढत देणार त्यांच्याबरोबर? नाही, त्यांच्याकडे धनशक्ती जरी असली, जनशक्ती ही माझ्याकडे आहे. कारण मी गेल्या 8 दिवसापासून मंद्रुपमध्ये 3,500 घर आहेत. मी प्रत्येक घराच्या दाराच्या उंबरठा आज मी गाठलो, प्रत्येकांचं आशीर्वाद घेतलं आहे, प्रत्येकांना विनंती केलं की बाबा मंद्रुप पंचायत समितीमध्ये आता एखादा नवीन चेहरा तुमच्या पुढं उभा आहे व त्या चेहऱ्याला तुम्ही मतदान करून आशीर्वाद द्यावं असं मी विनंती करून आज जवळपास माझं पूर्ण मंद्रुप पंचायत समिती गणातून सर्व गावं या ठिकाणी मी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.